विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण दिव्याच्या शोधामागचे दिव्य हा पाठ अभ्यासत होतो. डॉक्टर अनिल गोडबोले हे त्याचे या पाठाचे लेखक. तर आज आपण त्याच्या पुढचा भाग अभ्यासणार आहोत. पण तत्पूर्वी आपण आधीच्या पाठामध्ये काय अभ्यासलं ते थोडंसं जाणून घेऊया. हे मी तुम्हाला सतत पाठीमागे काय अभ्यासले हे सांगते, कारण तुमची लिंक तुटू नये. पाठीमागे आपण काय अभ्यासलेलं आहे याच्यासाठी मी तुम्हाला हे सतत सांगते. आशा आहे की तुम्हीही त्याप्रमाणेच वेळोवेळी पाठ्यपुस्तक वाचत असणार आहात, नवीन नवीन शब्द शोधत असणार आहात, आणि मला खात्री आहे की तुम्ही अशा पद्धतीनं तुमचा अभ्यास चालू असणार आहे. तर याआधी आपण पाहिलं की एडिसन जो आहे तो 1879 साली असंच सूर्यग्रहण होतं, आणि सूर्यग्रहण पाहण्यासाठी तो डोंगराळ भागामध्ये खेडेगावामध्ये जाऊन राहिलेला होता. आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे त्या सूर्यग्रहणाच्या दिवशी भर दिवसा अंधार झालेला होता आणि सगळेजण अभ्यासामध्ये गढून राहिलेले होते. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी तिथे जमलेले होते, या सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी ते जमलेले होते. मित्रमंडळींच्या गप्पा रंगत आल्या होत्या, पण एडिसन मात्र वेगळ्या विचारांमध्ये गढलेला होता, अगदीच रमून गेलेला होता. आणि म्हणून मित्रांनी विचारले की कसल्या विचारामध्ये तुम्ही आहात एडिसन साहेब. तेव्हा मित्रच म्हणाला की या अंधारामध्ये प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधाची कल्पना तर तुमच्या डोक्यात आली नाही ना, कारण असे काही वेडगळजे विचार आहेत ते फक्त तुमच्या डोक्यामध्ये येऊ शकतात. कारण मित्रांना एडिसनचा स्वभाव माहिती होता की कुठल्याही गोष्टीचा एखादा पाठपुरावा करायचा म्हटलं तर अगदीच तन मन धन लावून एडिसन ते काम करत होता. आणि एडिसननेही उत्तर दिलं की मला तुम्ही वेडं म्हणा किंवा आणखी काही म्हणा, पण माझ्या डोक्यामध्ये नेमका असाच विचार चाललेला आहे की अशा काहीतरी प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या मी शोधामध्ये आहे की जी किमतीने कमी असेल, सर्वसामान्यांना परवडणारी असेल आणि माणसाच्या रोजच्या जीवनामध्ये तिचा उपयोग होईल. एडिसनच्या मित्रांनी सुद्धा या गोष्टी काही गंभीरपणे मनावरती घेतल्या नाहीत, पण बऱ्याच जणांनी त्या गोष्टीला हसण्यावारी नेलं. पण एडिसनच्या डोक्यामध्ये मात्र हे विचारचक्र चालू होतं की कशा पद्धतीनं आपल्याला असा प्रकाश सामान्य माणसाच्या जीवनामध्ये देता येईल. तर तेव्हा एडिसनने हे आव्हान स्वीकारलं की मी हे करून दाखवीन म्हणून. आणि तेव्हा की एडिसनने आव्हान तर स्वीकारलं होतं, पण काम जे होतं ते वाटतं तितकं सोपं नव्हतं. कारण याआधी सुद्धा म्हणजे प्रकाश नव्हता अशातला भाग नाहीये. कृत्रिमरित्या प्रकाश निर्माण करण्याचं काम किंवा रात्रीचं दिवसामध्ये रूपांतर म्हणजे उजेड देण्याचं काम यापूर्वी किंवा असं काही कार्य यापूर्वी झालं नव्हतं अशातला भाग नाही. काही प्रयत्न झाले होते. तर त्यापैकी सर हम्फ्रे डेव्ही जे होते यांनी खाणीमध्ये वापरण्यासाठी एक कमानदार दिवा तयार केलेला होता. कमानदार असा दिवा त्याने तयार केलेला होता. त्यात वीज वाहून नेणाऱ्या कार्बनच्या तारांना कार्बन जोडलेली जी टोकं आहेत ती टोकं म्हणजे त्या तारांना कोळशाचे पदार्थांचे तुकडे जोडलेले होते, आणि तारांची कार्बन जोडलेली हे जे दोन टोकं आहेत ती जवळ आणली की त्यातून झगझगीत असा प्रकाश निर्माण होत होता. पण या प्रकाशाला काही मर्यादा होत्या, आणि या प्रकाशाला काही मर्यादा होत्या की हा प्रकाश जो होता तो प्रत्येक वेळी कार्बन जाळून प्रकाश निर्माण करणं हे फार खर्चिक काम होतं, आणि त्यातून निर्माण होणारा जो वायू होता तो विषारी होता, तो घातक असा होता, आणि जास्त काळ प्रकाश देणारा तो नव्हता. त्यामुळे प्रकाश तर जास्त वेळ टिकणारा हवा होता एडिसनला, आणि तो कमी खर्चात करता यायला हवा. तो फार प्रखरही नको, ज्याने इतरांना त्रास होईल असंही नको, आणि त्यातून विषारी वायूचा धोकाही निर्माण व्हायला नको. असं काही एडिसनला तयार करायचं होतं, आणि एडिसनचं विचारचक्र सुरू झालेलं होतं. पण कुठलाही शोध असा अचानकपणे लागत नाही. त्याच्यासाठी खूप निरीक्षण, अनुमान, प्रयोग करावे लागतात. त्यासाठी मला वाटतं मी तुम्हाला उदाहरणही दिलं होतं
सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत जे औषध शोधण्याचं काम चालू आहे, वेगवेगळे प्रयोग करून पाहतायत डॉक्टर्स लोक, जे शास्त्रज्ञ लोक आहेत, सायंटिस्ट लोक जे आहेत ते प्रयत्न करतायत. तर त्याने प्रयोग करून सुद्धा पाहिले. एडिसननं पहिल्यांदा प्लॅटिनमचा प्रयोग करून पाहिला, पण प्लॅटिनम हा एक दुर्मिळ धातू आहे. पण तो थोडाफार यशस्वी झाला, पण तो प्रयोग फार व्यवहार्य ठरला नाही. म्हणजे तो व्यवहारात उपयोगात आणता येईल असं नव्हतं आणि तो खर्चिक होता. त्याच्यासाठी जास्त खर्च, जास्त पैसा लागणार होता. आणि उन्हाळ्याचे दिवस होते. एक दिवस तो हातातल्या पंख्याने हवा घेत असताना त्याचं लक्ष त्या पंख्याच्या काडीकडे गेलं आणि याच्यापासून आपल्याला, या बांबूपासून आपल्याला कार्बन तयार करता येईल का, असा विचार त्याच्या मनामध्ये आला. तर एडिसनचा स्वभाव आपल्याला माहिती होता की विचार आला म्हटलं की लगेचच तो प्रयोगांना सुरुवात करायचा. मग हा कुठल्या जातीचा बांबू असावा? मग त्यासाठी त्याने कटिबंधामध्ये, विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये बांबूच्या असंख्य जाती मिळतात. तिथे लागवड केली जाते बांबूची आणि याचा त्याने शोध घेतला. आणि कुठला बांबू याच्यासाठी उपयुक्त ठरेल हे शोधणं जास्त गरजेचं होतं. म्हणून बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनने आपल्या सहकाऱ्यांना, त्याच्यासोबत जे काम करणारे होते त्यांनी आफ्रिका खंडामध्ये पाठवलं. तर ही माणसं काम करत असताना आफ्रिका खंडामध्ये हजारो मैलांचा त्यांनी पायी प्रवास केलेला होता. आणि त्या ठिकाणी हिंस्र म्हणजे पाशवी, क्रूर असे जंगली प्राणी जे आहेत त्यांच्याशी त्यांना सामना करावा लागला. त्याचसोबत मलेरिया सारख्या आजाराशी सामना करावा लागला. आणि मग बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनने पाण्यासारखा पैसा खर्च केला आणि त्यातून जवळपास त्याने 6000 प्रकारच्या बांबूच्या जाती गोळा केल्या. एका वाक्यातल्या उत्तरांसाठी किंवा गाळलेल्या जागांसाठी असा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की किती जाती बांबूच्या गोळा केल्या. तर 6000 जाती बांबूच्या जाती गोळा केल्या. तर बांबूच्या जाती बांबूपासून तयार केलेली ही जी फिलामेंट आहे, फिलामेंट म्हणजे विद्युत दिव्यामध्ये असणारी जी तार आहे, जी आपण बघतो मध्ये, तर ती अधिक काळ प्रकाश देणारी ठरली. पण अजूनही एडिसनच्या मनाचं पूर्ण काही समाधान झालेलं नव्हतं आणि म्हणून त्याने पुन्हा प्रयोग करायला सुरुवात केली. आणि प्रयोग चालू असताना तो तहानभूक हरपून जायचा. मी तुम्हाला त्याबद्दलची कथाही सांगितली, गोष्टही सांगितली तुम्हाला, की तो 4-4 दिवस झोपत नव्हता. त्याला जेवण, चहा हे सगळं त्याचं त्या प्रयोगशाळेमध्ये असायचं. थोडासा थकला, झोप आली की बसल्या बसल्याच तो डुलकी घ्यायचा. थोडंसं कामापासून त्याला फुरसत मिळाली की आपल्या सहकाऱ्यांना सुद्धा तो कधीतरी समुद्रावर मासेमारी करायला, मासे पकडण्यासाठी किंवा नृत्याच्या किंवा गाण्याच्या एखाद्या कार्यक्रमाला, म्हणजे फ्रेश वाटण्यासाठी, पुन्हा एकदा नव्याने काम करण्यासाठी, ताजतवानं होण्यासाठी तो सहकाऱ्यांना या कार्यक्रमांना घेऊन जायचा आणि पुन्हा परत नव्या उमेदीने तो कामाला सुरुवात करायचा. सुरुवातीला दिव्याच्या प्रयोगाबाबतची प्रत्येक कल्पना त्याला योग्य वाटायची. त्याने नाही हे करून बघितलं, हा हे योग्य असेल असं त्याला वाटायचं. त्याने जी कल्पना हे केलेली आहे की त्याला जर वाटतंय की बांबूच्या जातींपासून करता येते, बांबूपासून तयार करता येईल फिलामेंट, तर त्याने ते करून पाहिलं. पण त्याचं समाधान झालं नाही. प्लॅटिनमचा प्रयोग केला, त्यातही त्याचं समाधान झालं नाही. आणि अशी प्रत्येक गोष्ट तो प्रयोग करत गेला. पण ज्या वेळेस त्याने प्रयोग करून पाहिला त्यातील त्याला फोलपणा, म्हणजे याच्यामध्ये काय चुकीचं आहे, काय केलं पाहिजे ते त्याला फोलपणा तो जाणवायला लागला. आणि केलेल्या प्रत्येक प्रयोग त्यानं पद्धतशीरपणे त्याच्या नोंदी, त्याची टिप्पणं जी आहेत ती वहीमध्ये लिहून ठेवली. आणि अशा प्रकारे प्रयोगाच्या जवळपास 200 वह्यांची 40,000 पानं भरून गेली होती. कारण एवढे सगळे प्रयोग त्याचे फोल ठरलेले होते, निरर्थक ठरलेले होते. आणि मग एडिसनवरती टीका करणारी जी लोक आहेत, एडिसनला वेडी मानणारी जी लोक आहेत, तो जे काही करतोय ते काम म्हणजे वेडगळ मानणारी जी लोक आहेत, अशा लोकांनी की त्यांना म्हणाले सुद्धा की हा सगळा खटाटोप फुकट गेला म्हणायचा.
आणि कारण यातल्या बहुतेकशा नोंदी ज्या आहेत, जी टिपणं लिहून ठेवलेली आहेत, त्या सगळ्या फसलेल्या नोंदी त्याने लिहून ठेवलेल्या आहेत. त्याचा काय उपयोग आहे? पण एडिसननं सुद्धा सकारात्मकपणे ती गोष्ट घेतली आणि त्याने त्या टीकाकारांना उत्तर दिलं की हे जे प्रयोग मी केलेले आहेत ते फसले असं म्हणता येणार नाही, कारण ते मी लिहून ठेवलेले आहेत. कारण यानंतर जे कोणी याच्यावरती प्रयोग करतील, निदान माझ्या नंतर प्रयोग करणारे हेच प्रयोग ती जी नवीन येणारी व्यक्ती आहे त्यांना पुन्हा पुन्हा करून पाहण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे त्यांचा वेळही वाचणार आहे आणि त्यांचे कष्ट सुद्धा वाचणार आहे. मग हा फायदाच नाहीये का की असं करून बघितलं तर हे चुकीचं आहे, हे त्याने जर लिहून ठेवलेलं आहे तर ते नको करायला. म्हणजे याच्यामुळे काय होणार आहे तर त्यांचा वेळ वाचणार आहे, त्यांचे कष्ट सुद्धा वाचणार आहे. इथपर्यंत आपण पाहिलेलं होतं. त्याच्या पुढचा भाग आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीनं एडिसनने दिव्याचा शोध लावला. मी पाठ वाचते, तुम्ही लक्ष द्या. सतत 10 ते 12 वर्ष प्रयोग करून पाहिल्यानंतर दिव्यामध्ये फिलामेंटसाठी वापरण्यात येणाऱ्या टंगस्टन धातूचा प्रयोग यशस्वी झाला. इतका महत्त्वपूर्ण शोध लागला, पण तो लोकांना माहिती कसा व्हावा? त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. मेनलो पार्क येथील घराभोवती त्याने प्रचंड मोठा मांडव उभारला. त्या ठिकाणी नाना प्रकारच्या दिव्यांची आकर्षक रोषणाई केली. झाडात, झुडपात, अंगणात, गच्चीवर, किंबहुना जिथे जागा मिळेल तिथे वाटाण्यापासून भोपळ्यापर्यंतच्या विविध आकाराचे आणि रंगाचे दिवे लावण्यात आले. तो दिवस होता 21 ऑक्टोबर 1879चा. घराभोवतीचा दिव्यांचा झगमगाट पाहायला सारे गावच्या गाव लुटले. एडिसनने केलेल्या या दिवाळीचा वर्तमानपत्रात आणि सगळीकडे गवगवा झाला. वर्तमानपत्रातून दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली. बघा त्याची चिकाटी किती होती की जवळपास त्याने 200 प्रयोग करून पाहिले, 1000च्या वर प्रयोग करून पाहिले आणि 200 वह्यांची 40,000 पानं फसलेल्या नोंदीची टिपणं त्याने लिहून ठेवली त्या वह्यांमध्ये. आणि असं जवळपास त्याने 10 ते 12 वर्ष प्रयोग करून पाहिल्यानंतर त्याला शेवटी शोध लागलाच की दिव्यामध्ये फिलामेंटसाठी वापरण्यात येणाऱ्या टंगस्टन धातूचा त्याला शोध लागला. हा टंगस्टन धातू काय, हा एक प्रकारचा वीज वाहून नेणारा एक धातू आहे आणि त्या टंगस्टन धातूचा प्रयोग मात्र यशस्वी झाला. आता हा प्रयोग यशस्वी झालेला आहे म्हटल्यानंतर इतका महत्त्वपूर्ण शोध लागला, मग तो लोकांपर्यंत पोहोचवायचा कसा, लोकांना माहिती कसा व्हावा? मग त्याच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली आणि त्यानं मेनलो पार्क हे कॅलिफोर्नियातील एक शहर आहे आणि तिथे त्याचं घर आहे. त्याने त्या मेनलो पार्क येथील घराभोवती त्यानं प्रचंड मोठा मांडव उभारला त्या दिव्यांचा आणि त्या ठिकाणी नाना प्रकारच्या दिव्यांची आकर्षक अशी रोषणाई केली. सगळा झगझगाट करून टाकला होता की मग झाडात, झुडपात, अंगणात, गच्चीवर जिथे जागा मिळेल तिथे त्याने अगदी वाटाण्याच्या आकारापासून ते भोपळ्यापर्यंतच्या विविध आकारांचे दिवे त्यानं विविध आकाराचे आणि रंगांचे दिवे त्यानं लावले. आणि हे त्यांनी केव्हा केलं तर तो दिवस होता, म्हणजे जगभर ही माहिती लोकांपर्यंत हे पोचलं कधी तर 21 ऑक्टोबर 1879चा. त्या दिवशी त्यानं हा सगळा दिव्यांचा झगझगाट आपल्या घराभोवती केलेला होता. घराभोवतीचा हा दिव्यांचा झगझगाट पाहायला सगळं गावच्या गाव ते लोटलेलं होतं. सगळं गाव तिथे ते बघायला आलेलं होतं. आणि एडिसननं केलेला हा जो प्रयोग आहे किंवा हा जो काही शोध लावलेला आहे, हा शोध अगदी वर्तमानपत्रात आणि सगळीकडेच त्याचा गवगवा झाला म्हणजे प्रसिद्धी झाली त्याची. आणि
वर्तमानपत्रातून जगभर अगदीच दिव्याच्या शोधाची बातमी पसरली. सगळ्यांनाच हे माहिती झालं की एडिसनने अशा प्रकारच्या दिव्याचा शोध लावलेला आहे. यापूर्वी दिव्याचा शोध लागला होता, पण जसं आपण पाहिलं की सर हम्फ्रे डेव्हीने अगदी खाणीत लावण्यासाठी कमानदार दिवा तयार केलेला होता, पण तो व्यवहारही नव्हता, सर्वसामान्यांना त्याचा उपयोग होणारा नव्हता. त्यातून मिळणारा जो प्रकाश आहे तो किंवा त्यातून निघणारा जो वायू आहे तो माणसांना धोकादायक होता, विषारी होता. पण या सगळ्या गोष्टींचा विचार करून एडिसनने जो दिव्याचा शोध लावलेला होता तो शोध पाहण्यासाठी तो चमत्कार पाहण्यासाठी, एक प्रकारे चमत्कारच म्हणावा लागेल याला, की 10 ते 12 वर्ष त्याने प्रयोग केले सर्वसामान्यांना प्रकाश देण्यासाठी. त्याची इतकी खटपट, त्याचे एवढे प्रयत्न आपण पाहिले. त्यानं खूप खटाटोप केलेला होता, खूप कष्ट घेतलेले होते. आणि मग ही जी काही त्याने दिवाळी साजरी केलेली होती त्याचा सगळीकडे गवगवा झाला, त्याला प्रसिद्धी मिळाली आणि जगभर या दिव्याच्या शोधाची बातमी पसरली. पुढे वाचू. 21 ऑक्टोबर 1929 या दिवशी एडिसनने लावलेल्या दिव्याच्या शोधाला 50 वर्ष पूर्ण झाल्यावर साऱ्या अमेरिकेने हा दिवस एखाद्या महोत्सवासारखा साजरा केला. एक मोठ्या समारंभात अमेरिकेच्या अध्यक्षांनी एडिसनचा सन्मान केला. या घटनेच्या निमित्ताने अमेरिकेच्या पोस्ट खात्याने दिव्याचे चित्र असणारी तिकिटेही प्रसिद्ध केली. एक सर्वसामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या एडिसनने हे सारे कसे केले याचे त्याच्या टीकाकारांना आश्चर्य वाटले. पण त्यांना एडिसनने मार्मिकपणे सांगितले, इतरांपेक्षा माझ्यामध्ये बुद्धिमत्ता अधिक होती असे मुळीच नाही, पण संकटांना तोंड देण्याची, असंख्य प्रकारचे प्रयोग करून पाहण्याची व हजारो वेळा अपयश आले तरी पुन्हा तितक्याच उमेदीने नवे प्रयोग करून पाहण्याची चिकाटी माझ्याजवळ होती. माझ्या यशात 1 हिस्सा भाग बुद्धिमत्तेचा असल्यास 99 हिस्से भाग हा चिकाटीचा आहे. 21 ऑक्टोबर 1929 या दिवशी एडिसनने लावलेल्या दिव्याच्या शोधाला 50 वर्ष पूर्ण झालेली होती आणि हा दिवस त्यांनी अमेरिकेनं एखाद्या महोत्सवासारखा, एखाद्या मोठ्या उत्सवासारखा साजरा करण्याचं ठरवलं आणि तो साजरा केलाही. आणि एका मोठ्या अशा समारंभामध्ये अमेरिकेच्या अध्यक्षांनी एडिसनचा सन्मान सुद्धा केला. आणि या घटनेच्या निमित्ताने अमेरिकेच्या पोस्ट खात्याने दिव्याची चित्र असणारी तिकीट सुद्धा प्रसिद्ध केलेली होती. एक साधारण बुद्धिमत्ता असणारा एडिसन एवढं मोठं काम करू शकेल या गोष्टीचं त्याचे जे टीकाकार आहेत, त्याला जे आधी नावं ठेवत होते, त्याला मूर्ख म्हणत होते, त्याला वेडगळ म्हणत होते, अशा टीकाकारांना आश्चर्य वाटायला लागलेलं होतं. आणि त्यांना एडिसननं अतिशय मार्मिकपणे उत्तर दिलेलं होतं, सांगितलेलं होतं की इतरांपेक्षा माझ्या मते बुद्धिमत्ता फार जास्त आहे अशातला भाग नाही. कारण आपण एडिसन बद्दल जर ऐकलं असेल किंवा वाचलं असेल तर मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की सर्वसामान्य बुद्धिमत्ता असलेला हा, पण सतत काही ना काहीतरी खटपटी करणारा, सतत प्रयोग करणारा आणि शाळेतून सतत त्याच्या काही ना काहीतरी तक्रारी त्याच्या आईपर्यंत येणारा असा हा एडिसन, की ज्याला शिकवण्यासाठी शिक्षकही तयार झाले नाहीत, आईला चिठ्ठीतून लिहिलं सुद्धा, सांगितलं सुद्धा, अशा एडिसननं एवढा मोठा शोध लावला. आणि म्हणून तो म्हणतोय की इतरांपेक्षा माझ्यामध्ये बुद्धिमत्ता जास्त आहे अशातला भाग नाही, पण माझ्यामध्ये काय होतं तर संकटांना तोंड देण्याची तयारी होती. आणि एक प्रयोग फसला तर तिथे थांबलो नाही, तर प्रत्येक वेळी नवीन नवीन प्रकारचे प्रयोग करून पाहण्याची, आणि हजारो वेळा अपयश जरी आलं त्याच्यामध्ये तरी पुन्हा तितक्याच उमेदीनं, तितक्याच उत्साहानं नवे प्रयोग करून पाहण्याची चिकाटी माझ्याजवळ होती असं एडिसन सांगतो. तो म्हणतो की माझ्या यशामध्ये 1 हिस्सा भाग जर बुद्धिमत्तेचा असेल तर
99 भाग जो आहे, 99% भाग जो आहे तो चिकाटीचा होता. चिकाटी म्हणजे सतत पाठपुरावा करण्याची शक्ती. की एखादी गोष्ट जर समजली नाही, आता बऱ्याचदा मुलं असं करतात, मॅथ्सचे काही तुमचे प्रॉब्लेम असतात, सोडवताना थोडंसं अवघड वाटायला लागलं की ते ठेवून देतात, नको आपल्याला हे, कधी टीचर सोडवून देतील तेव्हा बघू, असं काहीसं विद्यार्थी करत असतात. पण तिथे चिकाटी पाहिजे, तिथे जिद्द हवी आहे की नाही, मला याचं उत्तर मिळायला हवं, मला हे व्यवस्थितपणे सोडवता आलंच पाहिजे आहे. असं ज्या वेळेस तुम्ही ठरवाल तेव्हा कुठे तुम्हाला त्याची उत्तरं सापडत जातील. संकट येत नाही तशातला भाग नाहीये. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संकट हे येतच राहतं, कमी अधिक प्रमाणात का होईना, माणसाच्या आयुष्यात संकट हे आहेच. पण त्याला आपण तितक्याच धैर्यानं तोंड दिलं पाहिजे आहे. हेच हा पाठ आपल्याला शिकवतोय की एडिसनने त्याला जी काही संकट आली त्या संकटावर मात करून तो पुढे गेलेला होता. त्याने हे यश संपादन केलं हे कशाच्या जोरावरती, तर तो म्हणतो फक्त बुद्धिमत्तेच्या जोरावरती मी हे केलं का, नाही, तर माझ्याकडे जिद्द होती, माझ्याकडे चिकाटी होती. अशी जिद्द आपणही बाळगायला शिकलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. की मला जर येत नाहीये ना, तर ते काय येत नाही, 4-4 वेळेला आपण ती गोष्ट करून बघितली पाहिजे. कारण तसं केल्याशिवाय माझं चुकतंय कुठे हे आपल्याला कळणार नाही. येतच नाही म्हणून सोडून देणं ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. अशी प्रवृत्ती सुद्धा आपल्यामध्ये असता कामा नये, असा स्वभाव आपण ठेवायचाच नाही. एवढं मोठं संकट आलं तरी महाराष्ट्र राज्य खंबीरपणे या संकटाला सामोरं जातंयच की नाही, कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीवरती मात करतंयच की नाही, हे आपण शिकतोय ना, हा सध्या आपण अनुभव घेतोय की नाही. अशी संकटे येत राहतात. आयुष्य जेवढं आहे तेवढ्या आयुष्यामध्ये आपल्याला वारंवार काही ना काहीतरी संकटांना सामोरं जावं लागतं. अपयश आलं म्हणून खचून जाता कामा नये. त्याच्यासाठी आपण पुन्हा नव्या उमेदीनं उभं राहिलं पाहिजे, तेव्हा कुठे आपल्याला यश प्राप्त होतं. हे विविध लोकांची आपण जी चरित्र वाचतो त्या चरित्रातून आपण थोडंफार काहीतरी शिकलं तरी पाहिजे आहे. किती मोठी मोठी उदाहरणं आपल्या समोर आहेत. किंवा साध्या आपण आपलं निरीक्षण जरी ठेवलं तर आसपासच्या परिस्थितीतून सुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतो. पण आपण त्याच्याकडे डोळेझाकपणा करतो, आपण त्याच्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहत नाही. ठीक आहे, जाऊ दे असं म्हणून सोडून देतो. पण जिद्द फार महत्त्वाची आहे. संकटांना सामोरं जाण्याची तयारी आपल्यामध्ये असली पाहिजे आहे. असंख्य प्रकारचे प्रयोग ज्यावेळेस एडिसनने करून पाहिले तेव्हा कुठे तो यशस्वी झाला. जवळपास 10 ते 12 वर्षांचा काळ विद्यार्थी मित्रांनो, हा छोटा काळ नाहीये, हा खूप मोठा काळ आहे. बघा ना, आपण आता 3 महिने लॉकडाऊन मध्ये होतो. मार्च, एप्रिल, मे 3 महिने लॉकडाऊन मध्ये होतो. तरी आपल्या तोंडी कधी ही परिस्थिती जाणार आहे, कधी हे संपणार आहे असं आपण सतत म्हणत होतो. पण हो, कधी ना कधीतरी ही परिस्थिती बदलेल, कधी ना कधीतरी आपण घराच्या बाहेर पडू, या संकटावरती आपण निश्चित मात करू असं विचार करणारी फार थोडी लोक आहेत. फार थोडी लोक असा सकारात्मक पद्धतीने विचार करतात. एडिसन ज्या पद्धतीने विचार करत होता ती सकारात्मकता आपल्यामध्ये येणं गरजेचं आहे. कारण तशी ऊर्जा आपल्यामध्ये आपण निर्माण करणं गरजेचं आहे. ज्या वेळेस तुम्ही सकारात्मक विचार करता ना, तेव्हाच काहीतरी करण्याची धमक तुमच्यामध्ये येते असं मला तरी वाटतं. कारण नकारात्मक विचार करणारी लोक जाऊ दे, ठीक आहे, सोडून दे, म्हणजे त्या गोष्टींमध्ये ती प्रयत्नच करत नाहीत. आणि अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. तुम्ही प्रयत्नच केले नाहीत तर तुम्हाला येणार कसं आहे, ते तुम्हाला कळणार कसं आहे की मी कुठे चुकतो. ही सकारात्मकता आपल्याला या पाठातून मिळते, हा संदेश आपल्याला या पाठातून मिळतो. अशी खूप सारी लोक आहेत की ज्यांनी इतकी चिकाटी, इतकी जिद्द दाखवली नसती तर कदाचित तंत्रज्ञान क्षेत्र विकसित झालं नसतं एवढं. आपण एवढी प्रचंड जी प्रगती करतोय, पाहतोय, हे या लोकांनी लावलेले शोध आहेत.
त्यांनी आपलं तन मन धन आयुष्याचं मोल दिलेलं आहे. तन मन धन अर्पून त्यांनी या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आणि म्हणूनच आपण एवढे सुखाचे दिवस पाहतो. तर प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. हाच संदेश आपल्याला हा पाठ देतो. पाठ आपला इथेच संपलेला आहे. मला वाटतं पाठ तुम्हाला नक्की समजला असेल. एडिसन बद्दलची माहितीही तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळाली असेल. की जे काही मी तुम्हाला सांगितलं ते या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वाचनातून तुम्हाला कळत असतात. म्हणून मी तुम्हाला सतत सांगत असते की वाचत चला. वाचल्यानंतर आपल्याला या थोड्या मोठ्या ची चरित्र तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की किती जिद्दीने आणि किती मेहनतीने ही माणसं उभी राहिलेली आहेत. कुठल्याही प्रकारचा सपोर्ट त्यांना नसताना सुद्धा ही माणसं स्वतःच्या कष्टावरती स्वबळावरती उभी राहिलेली लोक समाजामध्ये आहेत. आणि त्यांच्याकडून काहीतरी घेणं शिकलं पाहिजे आपण. ठीक आहे. तर आपण या पाठाचा स्वाध्याय थोडक्यात बघणार आहोत. त्यानंतर तुम्हाला मी स्वाध्याय देणारच आहे. पण आधी आपण त्याच्यावरती थोडीफार चर्चा करू. बघा, स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला जो आहे, आकृतीबंध पूर्ण करा. ही आकृती सोडवायला सांगितलेली आहे. पहिला प्रश्न काय आहे? सर हम्फ्रे डेव्ही यांनी तयार केलेल्या दिव्याच्या मर्यादा. आताच आपण पाहिलं की सर हम्फ्रे डेव्ही यांनी जो दिवा तयार केलेला होता त्याच्यामध्ये काय काय मर्यादा होत्या. तर बघा, दरवेळी कार्बनचे तुकडे जाळणं हे काम कसं होतं? खर्चिक होतं. आपण पान क्रमांक 23 वरती ते पाहिलेलं आहे. पॅराग्राफ, सेकंड पॅराग्राफमध्ये की सर हम्फ्रे डेव्ही यांनी तयार केलेला जो दिवा होता त्याला कार्बनचे तुकडे प्रत्येक वेळी जाळणे हे खर्चिक होतं. त्यातून धोकादायक असा विषारी वायू निर्माण होत होता, जो सर्वसामान्यांना धोकादायक होता, मनुष्याला धोकादायक होता. प्रकाश जास्त वेळ त्याचा टिकायचा नाही. तो अधिक काळ प्रकाश देणारा नव्हता आणि अतिशय झगझगीत प्रकाश होता. अतिशय प्रखर असा प्रकाश त्याचा होता. अशा या 4 मर्यादा तुम्ही या बॉक्समध्ये लिहायच्या आहेत. हा आकृतीबंध लिहायचा आहे. दुसरा आकृतीबंध काय आहे की बांबूच्या निरनिराळ्या जाती गोळा करण्यात एडिसनच्या सहकार्यांना आलेल्या अडचणी. बघा, आशिया आफ्रिका खंडामध्ये जेव्हा बांबूच्या जातीची लागवड होते हे एडिसनला जेव्हा समजलं तेव्हा त्याने आपल्या सहकार्यांना तिथे बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी पाठवलेलं होतं. तर काय बरं मर्यादा होत्या त्याच्या? तर हजारो मैल त्यांना म्हणजे अडचणी कोणत्या होत्या? तर हजारो मैल त्यांना पायी प्रवास करावा लागला. बरोबर. आणि दुसरी अडचण अशी होती की जंगलातल्या हिंस्र पशूंशी सामना करावा लागला. पुन्हा परत की मलेरिया सारख्या आजाराशी सामना करावा लागला. आणि याच्यासाठी एडिसनला पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागला. या अडचणी इथे सहकार्यांना अडचणी या आलेल्या होत्या. आता प्रश्न पहिल्यामधलाच रिकाम्या जागा भरा. तर आता पहिलाच प्रश्न आहे इथे की या दिवशी एडिसनच्या घराभोवती आकर्षक रोषणाई होती. कोणत्या दिवशी आकर्षक रोषणाई होती? आपण आत्ताच ते अभ्यासलं. 21 ऑक्टोबर 1879. 21 ऑक्टोबर 1879 या दिवशी एडिसनच्या घराभोवती आकर्षक रोषणाई होती. त्यानंतर दुसरी रिकामी जागा आहे. या माध्यमातून दिव्याच्या शोधाची बातमी सर्वत्र पसरली. कुठल्या माध्यमातून दिव्याच्या शोधाची बातमी पसरली? वर्तमानपत्रातून. बरोबर. वर्तमानपत्राच्या माध्यमातून दिव्याच्या शोधाची बातमी सर्वत्र पसरली. तिसरी रिकामी जागा आहे. एडिसनच्या मते त्याच्यात किती टक्के चिकाटी होती? आपण पाहिलं इथेच आता की 99% त्याच्यामध्ये काय होती?
चिकाटी होते. आता प्रश्न दुसरा, तो योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. पहिलाच प्रश्न आहे, प्लॅटिनमचा प्रयोग कसा होता? इथं पर्याय दिलेले आहेत, स्वस्त, फायदेशीर, महागडा, व्यवहार्य. कसा होता प्लॅटिनमचा प्रयोग? प्लॅटिनमचा प्रयोग हा महागडा होता. फसलेल्या प्रयोगातूनही नंतर प्रयोग करणाऱ्यांचे काय वाचतात? रिकामी जागा आहे इथे. पैसे, श्रम, कागद, प्रयत्न. काय वाचतात त्याचे? श्रम वाचतात, जे आपण आत्ताच अभ्यासलो. आता पुन्हा परत प्रश्न दुसऱ्यामधला आ जो आहे की आकृती पूर्ण करा. एडिसनच्या व्यक्तिमत्वाचे गुणविशेष. काय गुण होते एडिसन मध्ये? एडिसनच्या व्यक्तिमत्वाचे गुणविशेष काय होते? की एकतर सतत पाठपुरावा करणे, दुसरं संकटांना तोंड देण्याची त्याची तयारी होती, नव्या उमेदीनं प्रयोग करण्याची चिकाटी होती आणि बुद्धिमत्ता होती. त्या 4 गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. म्हणजे त्याचे गुणविशेष काय आहे की सतत कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा करणं, संकटांना सतत तोंड देणं, नव्या उमेदीनं नवे प्रयोग करण्याची चिकाटी त्याच्याजवळ होती आणि बुद्धिमत्ता त्याच्याजवळ होती. प्रश्न तिसरा जो आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा. आता वचन बदला आपण 6वी पासून शिकत आलेलो आहोत. आता पहिलं वाक्य आहे, घराभोवती दिव्यांचा झगमगाट पाहायला सारे गाव लोटले. आता वचन इथे दिव्यांचा. आता इथे आपल्याला काय करायचं आहे? अनेक वचन आहे ते एक वचन करायचं आहे. म्हणजे घराभोवती दिव्याचा झगमगाट पाहायला सारे गाव लोटले. दुसरं वाक्य आहे, कार्बनचा तुकडा जोडून प्रकाश तयार करण्याचे काम खर्चिक होते. तुकडा एक वचनी आहे, त्याचा अनेक वचन काय येईल? तुकडे. म्हणजे कार्बनचे तुकडे जोडून प्रकाश तयार करण्याचे काम खर्चिक होते. तिसरं वाक्य आहे, अमेरिकेच्या पोस्ट खात्याने दिव्याचे चित्र असणारी तिकिटेही प्रसिद्ध केली. तिकिटे अनेक वचन आहे, त्याचं आपल्याला एक वचन करायचं आहे. म्हणजे कसं होईल ते की अमेरिकेच्या पोस्ट खात्याने दिव्याचे चित्र असणारे तिकीटही प्रसिद्ध केले. चौथं वाक्य आहे, फसलेल्या प्रयोगांची पद्धतशीर नोंद एडिसनने वहीमध्ये ठेवली. वही एक वचनी आहे, वहीचं अनेक वचन काय होणार? वह्या. बरोबर. वाक्य कसं होईल? फसलेल्या प्रयोगांची पद्धतशीर नोंद एडिसनने वह्यांमध्ये ठेवली. ठीक आहे. आता स्वमत आपण बघणार आहोत. स्वमतामधला पहिलाच प्रश्न आहे, संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्वात कसे बदल कराल? ते 8 ते 10 वाक्यात लिहा. मी जसं तुम्हाला म्हटले की सुरुवातीला प्रस्तावना तर लिहायचीच आहे आपल्याला. बघा, संशोधक होण्यासाठी तुम्ही काय कराल? तर 1% बुद्धिमत्ता जरी असली तरी चालते, पण तुमच्यामध्ये काय असणं गरजेचं आहे? चिकाटीची आवश्यकता आहे. हे एडिसनच्या कार्यातून आपल्याला कळतं आणि ते वचन सतत आपण ध्यानात ठेवायला पाहिजे आहे. प्रत्येक झालेल्या शोधाचा आधी आपण मागोवा घेतला पाहिजे आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे आहे? तर भरपूर वाचन करण्याची वृत्ती अंगी बाणवली पाहिजे आहे. आणि कोणतंही काम करत असताना अगदी तन मन धन अर्पून आपण ते काम केलं पाहिजे आहे. संशोधनाला देण्याची तयारी आपली असली पाहिजे आहे. आपला सगळा वेळ संशोधकाला लागणारे जेवढे काही गुण आहेत ते आत्मसात मी स्वतः करीन. कारण इथे तुम्ही काय करणार आहात ते तिथे विचारलेलं आहे. म्हणजे तुम्ही तिथे लिहायचं आहे की मी असं करेन. एखाद्या नवीन विचाराचा मी सतत पाठपुरावा करीन. प्रत्येक आलेल्या संकटांवरती अडचणींवरती मी मात करीन आणि जिद्दीनं आणि कष्टानं सर्व कार्य करण्याची हिंमत मी बाळगेन. आणि अशा पद्धतीनं मी संशोधक होण्यासाठी
माझ्या व्यक्तिमत्वामध्ये मी बदल करेन, असं तुम्ही तिथे लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही, या मताशी आपण सहमत आहात का? असल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सहकारण स्पष्ट करा. म्हणजे विज्ञानामध्ये नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही, हे जे मत आहे, हे वाक्य आहे, याच्यासाठी तुम्ही सहमत आहात का? तुमचं मत काय आहे त्याच्या बाबतीत? जर असेल, हो असेल तर तसं लिहा, हो की मी या वाक्याशी सहमत आहे. नसेल तर नाही म्हणून लिहायचं, पण का नाही त्याचंही कारण लिहायचं, आणि असेल तर त्याचंही कारण लिहायचं. की विज्ञानामध्ये नवे शोध शास्त्रज्ञ ज्यावेळेस लावतात तेव्हा शास्त्रज्ञांची बुद्धिमत्ता हा एक घटक असतो, अभ्यास तर असतोच, पण तेवढा एकमेव घटक नाही की फक्त बुद्धिमत्तेनंच एखादा शोध सुचू शकतो असं नाही. तर प्रत्यक्ष तो प्रयोग वास्तवात आणण्यासाठी आपल्याला अतिशय कष्ट करावे लागतात, चिकाटी तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि की प्रत्येक वेळी निरीक्षण, अनुमान, प्रयोग करून पाहणं ते पुन्हा पुन्हा करावे लागतात, आणि पहिल्याच झटक्यात प्रयोग यशस्वी होतोच अशातला भाग नाही. मग कधी आपण आधी जे प्रयोग केलेले आहेत ते बाजूला ठेवावे लागतात, नव्याने पुन्हा प्रयोग करावे लागतात, आलेल्या अडचणींवरती मात करावी लागते, चिकाटी असली पाहिजे, सतत पाठपुरावा आपण केला पाहिजे आहे, श्रम आणि वेळ देणंही गरजेचं आहे, आणि बुद्धिमत्ते इतकंच या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या ठरतात, बरोबर आहे की नाही? आणि म्हणूनच विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही, या मताशी मी सहमत आहे, असं तुम्ही लिहू शकता. आता तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयोग कराल? एखादे तुम्हाला तुमच्या मनामध्ये एखादा नवीन प्रयोग आला किंवा नवीन विचार तुमच्या मनामध्ये सुचला, तर तुम्ही त्याच्यासाठी काय कराल? तर नवीन विचार आला तर तुम्ही काय करणार आहात ते तुम्ही स्वतः लिहायचं आहे. मी हे तुम्हाला फक्त उदाहरण म्हणून सांगते की आधी आपण तो विचार पारखून घेऊया, त्यानंतर आपला निश्चय आपण पक्का करायला पाहिजे आहे. हा विचार या आधी कुणी मांडलेला आहे की नाही याची खात्री करून बघायला पाहिजे आहे. खूप अभ्यास करून त्या विचाराविषयी आधी काय लिहिले आहे किंवा आधी काय बोललं गेलेलं आहे त्याचा अभ्यास करायला पाहिजे आहे. आणि मग वेगवेगळ्या नोंदी, वेगवेगळी टिपणं जी आहेत ती आपल्या वह्यांमध्ये आपण लिहून ठेवली पाहिजे आहे. ज्या त्या प्रयोगाशी किंवा तुमचा जो विचार आहे त्या ते जे विचार आधी कुणी मांडले असतील तर अशा लोकांची तुम्ही भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आहे. नवीन काही करण्याची उमेद तुमच्यामध्ये असली पाहिजे आहे, तेवढं धैर्य तुम्ही अंगी बाणवलं पाहिजे आहे. तर असे प्रयत्न मी करीन माझा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी, असं तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. हे स्वमत जे आहे याच्यामध्ये तुम्ही तुमची मतं मांडायची आहेत की तुम्ही काय कराल. आता हे मी तुम्हाला लिहून देईनच, पण त्याच सोबत तुम्हाला स्वतः सुद्धा ते लिहिता येणं जास्त गरजेचं आहे, आणि त्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करा. कारण स्वमतामध्ये तुम्ही, आणि हे जर तुम्ही स्वतः लिहिलं तर तुमचं लेखनही सुधारेल, तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टीही सुचतील लिहिताना. जे काही मी सांगितलं त्यापेक्षा वेगळं काही सुचेल तर तेही तुम्ही त्याच्यामध्ये नोंद करून ठेवू शकता, त्या उत्तरामध्ये तुम्ही लिहू शकता. पाठ आपला संपलेला आहे. पाठाचे जी काही प्रश्न उत्तरं आहेत ती मी तुम्हाला पुन्हा देईनच, पण जेव्हा जेव्हा तुम्हाला डिक्टेट केलं जातं किंवा तुम्हाला PDF पाठवून दिला जातो, प्रश्न उत्तरांच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातात, तेव्हा मात्र तुम्ही त्या वहीमध्ये लिहून ठेवणं गरजेचं आहे. कारण मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे की तुमच्या वह्या तुम्ही शाळेत येण्यापूर्वी जे जे काही आधी झालेलं आहे ते तुमच्या वह्यांमध्ये लिहिलेलं असणं अपेक्षित आहे, कारण तुमच्या वह्यांना मार्क आहेत त्यासाठी दिलेले. तर वेळच्या वेळी वह्या पूर्ण करा, साठवट ठेवू नका, त्यामुळे तुम्हालाच त्या गोष्टीचा त्रास होणार आहे. ठीक आहे. तर
अशा पद्धतीनं हा पाठ आपला संपलेला आहे. स्वाध्याय मी तुम्हाला देईनच. तुम्ही देखील प्रयत्न करा स्वमत लिहिण्याचा, स्वतःच्या शब्दामध्ये उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न तुम्ही करा. पुढच्या पाठासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.